डन झालेली आहे माझी रांगोळी। नमस्कार मंडळी, मी नम्रता, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर आजच्या व्लॉगची सुरुवात आपण करूया गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पांमुळे आपल्या घरचं वातावरण कसं हॅपी एनर्जेटिक असं आहे। आता वाजलेले आहेत दुपारचे 2। तर आता आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी रांगोळी काढत आहे मी। तर मी तुम्हाला दाखवते मी रांगोळी कशाची काढत आहे आणि कशापासून स्टार्ट करत आहे। चला तर मग दाखवते। गणपती बाप्पाचं स्केच काढत आहे। सो मी पहिल्यांदा खडूने ते काढून घेतलेलं आहे आणि मग आता कलर भरते आणि मग तुम्हाला पुढं दाखवते मी काय काय ॲड करते त्याच्यामध्ये। सो मी आता ब्ल्यू कलर घेतला आहे आणि आता ब्ल्यू कलर मी सगळीकडे भरणार आहे। त्याचा म्हणजे गणपती बाप्पाचा फेटा मी ब्ल्यू कलरचा करणार आहे। डन झालेली आहे माझी रांगोळी। कशी काय वाटते ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा। रांगोळी झालेली आहे काढून। आम्ही चाललेलो आहे हळदी कुंकाला आणि दुसऱ्यांच्या गणपती बघायला। ये चलो। मी आणि माझी मम्मी निघालेलो होतो डेकोरेशन बघण्यासाठी। सो फर्स्ट आम्ही गेलेलो होतो जिथे होतं की बचत गटाचं डेकोरेशन होतं आणि सेकंड आम्ही जिथे गेलेलो होतो तिथं पारंपरिक पद्धतीच्या गौराई बसवलेल्या होत्या। खूप दिवसांनी आम्ही सगळे फ्रेंड्स एकत्र आलेलो होतो आणि ह्या आहेत माझ्या लहानपणीच्या एकदम क्लोज अशा बेस्ट फ्रेंड। इथं आल्यावर हे काय बघितलं तर ह्यांची थीम पण पारंपरिक होती आणि ह्यांची प्रसाद देण्याची स्टाईल पण पारंपरिक होती। हे आम्हाला खूप आवडलं। आणि येता येता आम्ही गेलो आमच्या गावातील मंडळाच्या गणपतीच्या आरतीसाठी। सो आमच्या इथे एक पारंपरिक पद्धत आहे। सो आमच्या गावामध्ये एक गणपती आणि एक गाव आणि एक दुर्गादेवी आणि एक गाव अशी युनिक काहीतरी परंपरा आहे। सगळं गाव आनंदात उत्साहात एकत्र येऊन सगळं काही पार पाडतात। हे आहे आमच्या घरचं डेकोरेशन। तर कसं काय वाटलं तुम्हा सगळ्यांना? जर तुम्हाला आवडलेला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण नाशिक शहरामधला जिल्ह्यातला पहिल्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते नाशिकमध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस या मंडळाला देण्याचा आपण जाहीर केलेला आहे आणि त्यानंतर आता नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांच्या हस्ते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका।